आज शनिवार असल्यामुळे मी भगवान हनुमानच्या मंदिरात चालले आहे. मंदिर खूप अप्रतिम आहे असं ताई बोलली होती मला. मामाची मुलगी सीमाताई पण सोबत आहे. तिला आज संकल्प करायचा असल्यामुळे म्हणलं जाऊया मंदिरामध्ये. हे भगवान श्री हनुमानचं मंदिर सेक्टर 19 कोपरखेरणे गावठण येथे आहे. मंदिरात पोचलो आम्ही. मंदिरामध्ये एंट्री करतात तुम्हाला राईट साईडला पूजेचं सगळं सामान भेटेल. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे सामग्री घेऊ शकता. आज शनिवार असून भक्तांची गर्दी नव्हती. दर्शन खूप छान प्रकारे झालं. तुम्हाला कॉर्नरला इकडे हनुमान चालीसा वाचण्यासाठी पोस्टर पण लावला आहे. दर्शन झाल्यानंतर सीमाताई संकल्प करायला बसली आणि मी हनुमान चालीसा वाचत बसली. हनुमान सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. हनुमानाविना ना राम आहे ना रामायण. राम आणि रावणाच्या युद्धात हनुमान एकमात्र असं योद्धा होता ज्याला कोणीही कोणत्याही प्रकाराने इजा करू शकले नव्हते. प्रत्यक्षात हनुमानचे पराक्रम, दया, सेवा आणि दुसऱ्याचे गर्वहरण करण्याच्या अनेक गाथा आहेत. मी भजनाचा आवाज ऐकून बाहेर आले. तिथे एका साईडला खूप सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. मी काही वेळ पाहतच बसले. भगवान हनुमानला समर्पित म्हणून एक सुंदर भजन, खोलवर असलेली भक्ती आणि खऱ्या मनापासून गायले जातात. आपल्या आयुष्यात जे काही दुःख असेल ते दूर करण्यासाठी आपण भगवान हनुमानकडून आशीर्वाद मागत असतो. भजन किंवा आरती केल्याने मनाला शांती आणि आराम मिळतो आणि त्याचबरोबर विश्वास अजून मजबूत होतो की भगवान हनुमानच्या आशीर्वादाने कोणतेही आवाहन अशक्य नाही. तुम्हाला कसं वाटलं भगवान हनुमानचं मंदिर? कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि तुम्ही पण नक्की या इकडे दर्शन घ्यायला. तुम्हाला खूप आवडेल. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.